तर मिरारोडमधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की आता संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई या ठिकाणी पोहोचले। मराठीचा हा मुद्दा मनसेने लावून धरलेला आहे। त्यानंतर मनसेच्याच कार्यकर्त्यांकडनं इथे अमराठी व्यापाऱ्याला मुजरी केली आणि त्यामुळे मारहाण करण्यात आली होती। व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर म्हणून हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला आणि आता संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई या ठिकाणी पोहोचले असून ते मोर्चाला संबोधित करतील। ठाकरेंकडनं विनोद घोसाळकर त्याचबरोबर राजन विचारे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। तर मीही मराठी असं म्हणत या ठिकाणी मंत्री प्रताप सरनाईक देखील या मोर्चामध्ये आले होते। तर अजूनही कार्यकर्ते हे विरारोड स्थानकाच्या बाहेर या ठिकाणी थांबून आहेत। नेते आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत, संवाद साधतील। तर अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यानंतर पालघर या ठिकाणी नेलेलं होतं। तिथून आता अविनाश जाधव या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचत आहेत। जोपर्यंत त्यांना सोडत नाही तोपर्यंत मोर्चा सुरू राहणार असा इशारा मनसेकडनं देण्यात आला होता। त्यानंतर काही वेळातच अविनाश जाधवांना पोलिसांनी सोडून दिलेला आहे। मोर्चा शांततेमध्ये विरारोड स्थानकाच्या बाहेरपर्यंत पोहोचला। मंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणी पोहोचल्यानंतर मात्र काहीसा गोंधळ या ठिकाणी झालेला होता। संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजन विचारे, विनोद घोसाळकर या मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी झाले। त्यानंतर मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख देखील या मोर्चामध्ये होते। अविनाश जाधव हे देखील आता या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचत आहेत। नेते या ठिकाणी मोर्चेकऱ्यांना संबोधित करतील। मराठी माणसाची एकजूट आम्ही या ठिकाणी दाखवली असं मनसेच्या नेत्यांनी म्हटलं। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। नितीन सरदेसाई त्याचबरोबर संदीप देशपांडे हे मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांचा हा जल्लोष, हा उत्साह आपण पाहतो आहोत। थोड्याच वेळात अविनाश जाधव ज्यांना पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, त्यानंतर त्यांना पालघरकडे एका पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आणि त्यानंतर अखेर त्यांची सुटका झाल्यानंतर ते देखील या मोर्चाच्या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होतील आणि तिथेच सर्व मनसेचे नेते आपली भूमिका या मोर्चेकऱ्यांसमोर मांडणार आहेत। त्यानंतरच या मोर्चाचं पुढचं रूप काय असेल, पुढे हा मोर्चा कोणतं स्वरूप घेईल हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर लाऊडस्पीकरची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोर्चेकऱ्यांना संबोधित करण्यासाठी ही लाऊडस्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे। नेते देखील आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मनसेचे संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, त्याचबरोबर राजन विचारे, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार, त्याचबरोबर माजी आमदार विनोद घोसाळकर हे देखील या ठिकाणी आहेत। मराठी एकीकरण समितीकडून मीरा भाईंदरमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली। असं असलं तरी सकाळपासूनच मोठ्या संख्येनं ठाकरेंची शिवसेना, मनसे, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले होते। मात्र त्यांची धरपकड झाल्यानंतर मुंबईसह मीरा भाईंदरच्या आसपास असलेल्या शहरांमधून देखील मोठ्या संख्येनं मनसे आणि इतरही पक्षांचे कार्यकर्ते मीरा भाईंदरमध्ये पोहोचले। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे हे देखील या मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी आहेत। तर संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई हे देखील